Poem number 22, The Champa Flower, Standard 4th SSC Board. चंपा फ्लावर बद्दलची ही पोयम रवींद्रनाथ टागोरांनी लिहिली आहे. एका छोट्याशा मुलाबद्दलची ही गोष्ट आहे. म्हणजे पोयमच्या रूपाने आपल्याला ही सांगितलेली आहे. त्या मुलाला एक कल्पना येते. समजा जर तो फूल झाला एखाद दिवशी, चंपाचं म्हणजे आपल्या चाफ्याचं फूल झाला आणि वरती फुलाच्या म्हणजे पानांमधनं तो आपल्या आईला बघत राहील. आणि मग आई कशी हाक मारते, त्याला कशी शोधते, माई कुठं कुठं जाते, म्हणजे ती आंघोळ करून येते बाहेर आणि देवासाठी फुलं जेव्हा जाते व्हायला किंवा देवाचं रामायण वाचते आहे तेव्हा पण ते फुलाच्या रूपाने तिचा मुलगा तिला वरनं हळूच बघत राहतो. मग ते वेगवेगळ्या रूपाने त्यांनी ही तर कल्पना केली आणि ती सांगितलेली आहे. सपोजिंग आय बिकेम अ चंपा फ्लावर just for fun and grew on a branch high up that tree and shook in the wind with laughter and danced upon the newly budded leaves. Would you know me, mother? समजा मी जर चंपा फ्लावर झालो आणि मजेसाठी फनसाठी आणि झाडाच्या ब्रांचवरती म्हणजे फांद्यांवरती उंच हाय अप दॅट ट्री म्हणजे उंच शुक इन द विंड मी हालेन, हवा येईल तशी आणि हसेन आणि तिथे वरतीच डान्स करेन आणि तिथनंच मी वुड यू नो मग तुला कळेल का आई मी वरती आहे तिकडे बघतोय तुला वरनं. यू वूड कॉल बेबी वेअर आर यू अँड आय शूड लाफ टू माय सेल्फ अँड कीप क्वाईट. मग तुम्हाला हाक मारशील आई बेबी वेअर आर यू म्हणजे बाळा कुठे आहेस तू आणि मला हसू येईल आणि तरी पण मी गप्प बसेन तू काय करतेस मला कशी शोधतीये. आय शूड सिलीली ओपन माय पेटल्स अँड वॉच यू ॲट युअर वर्क. वरनच म्हणजे माझे पेटल जे ओपन होईल त्या तू मला बघत राहशील. जे सिलीली म्हणजे सिक्रेट मॅनर सिक्रेटली हळूच वरनं मी बघत राहीन तू कशी करते. वेन आफ्टर युअर बाथ विथ वेट हेअर स्प्रेड ऑन युअर शोल्डर्स यू वॉकड थ्रू द शेडो ऑफ द चंपा ट्री टू द लिटिल कोर्ट वेअर यू से युअर प्रेयर्स. यू वूड नोटिस द सेंट ऑफ द फ्लावर बट नॉट नो दॅट इट केम फ्रॉम मी. मग जेव्हा तुझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर जेव्हा तू केस पसरलेले असतील तुझे वाळवण्यासाठी आणि तू तिथनं जाशील तेव्हा काय होईल चंपा च्या जे झाड आहे त्याचं शॅडो पडेल तुझ्या अंगावरती आणि तुझ्या देवाचं करायला जाशील तेव्हा माझ्या त्या झाडाच्या जवळनं जाशील तेव्हा तेव्हा सुंदरसं फुलाचं वास येईल तुला खरं पण तुला कळणार नाही की तो सेंट जो आला आहे वास सुंदर तो माझ्याच म्हणजे मीच तो फूल झाला आणि माझाच तो वास आहे सुगंध आहे. वेन आफ्टर द मिड डे मील यू सॅट ॲट द विंडो रीडिंग रामायणा अँड ट्री शॅडो फेल ओव्हर युअर हेअर अँड युअर लॅप आय शूड फ्लिंग माय वी लिटिल शॅडो ऑन टू द पेज ऑफ युअर बुक जस्ट वेन यू वेअर रीडिंग. आणि जेव्हा तू जेवण वगैरे होईल दुपारचं आणि तेव्हा यू सॅट ॲट द विंडो म्हणजे खिडकीपाशी तू रामायण वाचत बसशील तेव्हा काय होईल झाडाचं जे शॅडो आहे सावली आहे ती तुझ्या केसांवर वगैरे पडेल लॅपवर आणि नंतर काय होईल माझा पण जे शॅडो असेल म्हणजे ते फुलाचं छोटं शॅडो असणार ते फुलाचं शॅडो कुठं पडणार आहे पेज ऑफ युअर बुक तुझे वाचन करत आहेस त्या पानावरती माझी सावली पडेल. बट वुड यू गेस दॅट इट वॉज द टायनी शॅडो ऑफ युअर लिटिल चाइल्ड. पण तुझ्या लक्षात येईल का ही छोटीशी शॅडो जी छोटीशी सावली पडली तुझ्या पुस्तकावरती रामायणावरती ती माझीच सावली आहे. वेन इन द इव्हनिंग यू वेंट टू द कावशेड विथ द लायटेड लॅम्प इन युअर हँड आय शूड सडनली ड्रॉप ऑन टू द अर्थ अगेन अँड बी युअर ओन बेबी वन्स मोर अँड बेग यू टू टेल मी अ स्टोरी. आणि मग इव्हनिंगला म्हणजे संध्याकाळी जेव्हा तू आईच्या गोठ्यामध्ये जाशील दिवा लावून तिथं
तेव्हा काय होणार आहे, मी हळूच अर्थवरती ड्रॉप म्हणजे आपण पडणार आहे, मी खाली झाडावरनं खाली पडेन. फूल पडतं ना असं, म्हणजे तो मुलगा म्हणतो की वरनं पडेन आणि परत मी मुलगा होईन आणि मग तुला मी हाक मारेन आणि तुला म्हणेन की मला एक स्टोरी सांगशील का, वेअर यू हॅव बीन यू नॉटी चाइल्ड. मग तू मला विचारशील तू कुठे गेला होतास एवढ्या वेळ. आय वोंट टेल यू मदर, आय वोंट टेल यू मदर. मी सांगणार नाही तेव्हा. मग दॅट्स वॉट यू अँड आय वूड से देन, दॅट्स वॉट यू अँड आय वूड से देन. मग हे असं होणार की तू मला विचारशील आणि मी म्हणणार आहे की मी तुला सांगू शकत नाही मम्मा, आय वोंट टेल यू मदर. अशी सुंदरशी पोयम, सुंदरशी कल्पना पोयमच्या रूपाने हे रवींद्रनाथ टागोरांनीही लिहिलेली आहे.